मध्ये आपलं पुन्हा स्वागत करतो. आपल्या सोबत विलास बाबर आहेत, कोकर्णी जिल्हा परिषद गटामधून. त्यांच्यासोबत संवाद साधूया. सर, आपण कोकर्णी जिल्हा परिषद गटामधून उभे आहेत. नेमकं कोणतं विकासाचं विजन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज भारतीय जनता पार्टीच्या इथल्या स्थानिक जे पाथरी विधानसभेचे नेते आहेत सुरेशजी वरपुडकर यांनी हे कार्यकर्त्यावरती चालवलेला अन्याय आणि नाकारलेली उमेदवारी यांचा त्या ठिकाणी धिक्कार करून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज जिल्हा परिषद कोकर्णी गटातून अंजली विलास बाबर या फॉर्म नामनिर्देशन पत्र दाखल करत आहेत. त्यांच्या सोबत रवी उत्तमजी चव्हाण आणि असुरबा लोखंडे हे दोन्ही पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एबी फॉर्मवरती आज नामनिर्देशन पत्र दाखल करत आहेत. तुम्ही म्हटलं भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारली, त्यानंतर आपण राष्ट्रवादीच्या वतीनं दाखल करताय. का नाकारली असावी? काय वाटतं तुम्हाला? तुमची उमेदवारी भाजपने का नाकारली? इथं भारतीय जनता पार्टीमध्ये देशात आणि राज्यात जरी घराणेशाही चालत नसली तरी इथं मात्र जे काँग्रेसमधून आलेले सुरेशजी वरपुडकर आहेत त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये ही घराणेशाही चालवलेली आहे. आणि या घराणेशाहीला कंटाळून मीच नाही तर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते हे महानगरपालिकेला महादेवी सोडून गेलेले आहेत आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सोडून गेलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जी केडर बेस पार्टी होती ह्या वरपुडकरांमुळे आज केडर बेस पार्टीला कुठेतरी धक्का पोहोचत आहे, एवढंच या प्रसंगी म्हणावं लागेल. केंद्रात पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी सगळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देते, पण परभणीमध्ये त्याच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घराणेशाहीला कुठेतरी वाव देत आहेत का, हे म्हणायचं तुम्हाला? आता हे वरपुडकर साहेबांसारखे जे आलेले आहेत त्यांना त्यांची घराणेशाही चालवायची, त्यांनी कधीच त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कार्यकर्त्यांना मोठं केलेलं नाही. कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा त्यांनी वापरच केलेला आहे. आणि आज जी भारतीय जनता पार्टी जी महानगरामध्ये पडली, जी पराभूत झाली, त्याचं मूळ कारण ती आहे. कारण 5 वर्ष यांच्या हातात काँग्रेस असताना सत्ता दिली होती, त्यांनी सगळं शहराचं वाटोळं केलं, लुटमार केली सगळी शहरामध्ये. आणि म्हणून आज तेच नेतृत्व, तेच नेते आज भारतीय जनता पार्टीच्या तिकटावरती उभं राहिले. लोकांनी ते ओळखलं आणि म्हणून इथं भारतीय जनता पार्टीला नाकारलं. तुम्ही विचार करा, राज्यातल्या 29 महानगरपालिकेमध्ये ही एकमेव परभणी महानगरपालिका आहे, तिथं भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. त्यांचे कारनामे जे ते जनता वैतागलेली आहे, आता जनता शुद्ध झालेली आहे. आणि आता उद्या जिल्हा परिषदेमध्ये त्याचीच पुनरावृत्ती महानगरपालिकेचे निश्चितपणाने होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा 1 नंबरचा पक्ष म्हणून ह्या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राहणार. भाजपच्या पराभवाला भाजपचेच कार्यकर्ते किंवा भाजपचेच परभणीचे पदाधिकारी जबाबदार आहेत? भाजपचे कार्यकर्ते जबाबदार नाहीत, भाजपचे पदाधिकारी बी जबाबदार नाहीत. भाजपचा नेता जो काँग्रेसमध्ये बरबटून आलेला आहे, तो आता निरमा पावडर घेऊन आलेला आहे, तो कारणीभूत आहे. नक्कीच. तुमचा विकासाचा विजन काय? कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? या ठिकाणी गेल्या 15-20 वर्षापासून ह्यांच्याच घराण्यातली सत्ता होती. कोकर्णी जिल्हा परिषद सर्कल मध्ये जे वरपुडकर साहेब आहेत त्यांच्या पत्नी होते अगोदर, आता मुलगा होता आणि आता पुन्हा त्यांचा सालगडीच ठेवलेला आहे. म्हणजे फरक काय? सब घोडे 12% आहेत. आणि म्हणून त्यांची जी घराण्याची आहे त्यामुळं कोकर्णीमध्ये तीर्थक्षेत्राचं गाव असताना कुठलाही विकास त्यांचे झालेला नाही. आता मी माझ्या गावामध्ये सांगतो, किती वर्ष आमदार होते, खासदार होते, मंत्री होते, 1 नवा रुपयाचं काम नाही त्यांनी केलेलं आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे. म्हणजे लुटमारीचा धंदा चालू आहे आणि ह्याला कुठेतरी जनता वैकलेली आहे. आणि म्हणून आमच्या सारख्या कार्यकर्त्यावरती होणारा अन्याय आणि ह्यांची ही जी काही रीती आहे, ह्यांची जे काही राजकारणाचं चाल आहे, त्याला वैतागून आज आम्ही या ठिकाणी मार्ग स्वीकारलेला आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना काय आवाहन करा? मी सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती कराल की ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कष्ट करणाऱ्या, मेहनत करण्याचे प्रश्न मी गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्याचे, शेतमजुराचे आणि कामगाराचे, विद्यार्थी युवकांचे, महिलांचे, सर्वसामान्य मेहनत करणाऱ्या माणसाच्या न्यायासाठी रस्त्यावरती लढाई लढली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभागृहामध्ये देखील प्रश्न मांडले. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे काही इथं मेघना दिदी असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली इथले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे आता आमच्या मुंडीवरती पाय देण्याचं जे काम करायला लागलेले नवीन आलेले नेते, त्यांना वैतागून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. आणि म्हणून एवढंच मी विनंती करेन मायबाप जनतेला की ह्यांच्या
कुटीर नीतीला, यांच्या कुटीर राजकारणाला बळी न पडता एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि समाजसेवक म्हणून, जनसेवक म्हणून मी या ठिकाणी काय उभा आहे. माझी पत्नी अंजली विलास बाबर हे घड्याळ या निवडणूक निशाणीवर थांबलेले आहेत. त्यांच्या सोबतचे दोन्ही उमेदवार निवडून द्यावे. एवढंच नाही तर ह्या परभणी तालुक्यामधले दैठणा असेल, शिंगणापूर असेल, जांब असेल, लोगाव असेल, पेडगाव असेल, या सगळ्या जिल्हा परिषद मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, अत्यंत चांगले उमेदवार, गावगाड्यामध्ये काम करणारे उमेदवार, तळमळीनं काम करणारे उमेदवार आणि जनतेच्या प्रती आत्मीयता असणारे उमेदवार निवडणुकीमध्ये उभे आहेत. ह्या सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक निशाणीवरती आपलं मतदान देऊन येणाऱ्या 5 तारखेला प्रचंड मताने विजय कराल, एवढीच या ठिकाणी मी जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो. सोबत स्वतः उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही जनतेला आणि मतदारांना काय आवाहन करा येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून? येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मी जनतेला एवढंच आवाहन करेल की आज परभणी जिल्ह्याचं जर चित्र बदलायचं असेल तर सर्वप्रथम या परभणी जिल्ह्याला ज्यांनी खाल्लं, आज कुठल्याही पक्षातनं कुठल्याही पक्षामध्ये जे स्थलांतर यांनी केलंय आणि त्यांचं जे जुनं राजकारण चालू आहे आणि परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेची जी पिळवणूक यांनी लावलेली आहे, परभणी जिल्हा आज जर कुठल्या पटलावर पाहिला तर कुठल्याही प्रगती नावाने ह्या गोष्टी आपल्या परभणीमध्ये नाहीत. तर मी आज आपल्या सर्व जनतेला हेच आवाहन करेल की येणाऱ्या 5 फेब्रुवारीला प्रगती आणि जे काही शिक्षण, आरोग्य, बांधकाम, रस्ते या सर्व प्रश्न आपल्या परभणी जिल्ह्याचे मोठे आहेत. या सर्व जुन्यांना आपण घरी बसवाल आणि घडीवर उभे राहिलेले आमच्यासारखे सगळे कर्तबगार या नवीन चेहऱ्यांना निवडून जिल्हा परिषदच्या सभागृहात पाठवाल असं मी अपेक्षा करते आणि आवाहन देखील करते. नक्कीच आपल्या सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणीचे जिल्हा परिषद, कोकण जिल्हा परिषद गटाचे उमेदवार. त्यांच्यासोबत संवाद साधला.